नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी आता घेऊन आलेलो आहे आपल्या नवीन मूवीचा रिव्ह्यू, ज्याचं नाव आहे छोटे मियां बडे मियां। हल्लीच या मूवीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अक्षय कुमार सरांची ॲक्शन आणि टायगर श्रॉफ सरांची ॲक्शन, दोघांची पण ॲक्शन एकदम ढासू ॲक्शन दिसते। ज्या मूवीने फर्स्ट मूवी असणार आहे हा, ज्या की बॉलिवूडने कम्पेअर केलं आहे हॉलिवूडला, आणि हॉलिवूडच्या सारखेच ॲक्शन यामध्ये डायरेक्ट दिसतात येत आपल्याला। आणि या मूवीचं जर तुम्ही बघायला झाले तर यावेळेस अक्षय कुमार सरांनी या मूवीसाठी 40 दिवस घेतलेले नाही आहेत, कारण ही मूवी आहे अली सरांची आणि या मूवीवरती खूप सारे एफर्ट्स लावलेले आहेत या सर्वांनी। अक्षय सरांचा जर तुम्ही अंदाज बघितला असेल तर एकदम ढासू अंदाजमध्ये त्यांची ते ॲक्शन सीन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये एक ॲक्शन सीन जर तुम्हाला सांगायचं झालं तर जो मला आवडलेला ॲक्शन सीन आहे तो आहे सरांनी जो गाडी आणि हेलिकॉप्टर यांच्या कॉम्बिनेशनमध्ये जो स्टन केलेला आहे तो एकदम ढासू असणार आहे। आणि या मूवीचा जर रिव्ह्यू द्यायचं झालं तर 10 on 10 आहेत ॲक्शनसाठी, कारण टायगर श्रॉफ सरांची पण ॲक्टिंग यामध्ये एकदम म्हणजे नेक्स्ट लेवल ॲक्टिंग म्हणू शकता। आता हा मूवीचं कंपॅरिझन डायरेक्टली हॉलिवूडशी होतंय, म्हणून त्याच्यामुळे म्हणजे मी सांगू इच्छितो की आपल्या बॉलिवूडनी आता हॉलिवूडचा पायरी गाठायला सुरुवात केलेली आहे। याच्यामुळे सर्वांनी हा मूवी आवर्जून जाऊन हा थिएटरमध्ये बघितला पाहिजे असं मला वाटतं, कारण यावेळेस ईदला सलमान सरांचा मूवी नाही तर अक्षय सर आणि टायगर श्रॉफ सरांचा मूवी येतोय। आणि हा मूवी सुद्धा सर्व म्हणजे याची सर्वित्रीकडे चर्चा चालली आहे। सर्व हिरोईन जे पण असतील बॉलिवूड हॉलिवूड आणि बाकी सर्व इंडस्ट्रीचे सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा या मूवीचं म्हणजे स्वतःहून याचा ट्रेलर सगळीकडे लोक शेअर करत आहेत, कारण याच्यामध्ये जे तुम्हाला ॲक्शन दिसत आहे ते खूप भारी म्हणजे खूप मेहनतीने यांनी ॲक्शन केलेली आहे। अक्षय सरांनी सर्वात जास्त याच्यामध्ये मेहनत केलेली आहे असं मला माहिती पडलेलं आहे। आणि टायगर श्रॉफ सरांनी तर तुम्हाला माहिती ऑलरेडी ते आहेतच म्हणजे किंग, त्याच्यामुळे त्यांचं काय ॲक्शनसाठी तर ते बनलेच ॲक्शनसाठी आहे। त्याच्यामुळे ही मूवी आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन बघितली पाहिजे असं मला वाटतं। आणि एक गोष्ट सांगायची झाली तर मला या मूवीमध्ये एक गोष्ट अशी वाटली की अक्षय सरांचा जो अंदाज आधी होता, मला नाही वाटत की आता हा मूवी त्यांचा फ्लॉप जाईल, कारण त्यांनी या मूवीमध्ये काहीतरी वेगळ्या नेक्स्ट लेवलला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि अली सरांचा मूवी म्हटला तर झकासच असतो दरवेळेस ॲक्शनसाठी। त्यामुळे मी सर्वांना म्हणजे आवर्जून सांगणार की हा मूवी तुम्ही थिएटरला जा। हे झाले या मूवीचे पॉझिटिव्ह पॉईंट। आणि जर निगेटिव्ह पॉईंट म्हणायचे झाले तर या मूवीचं मला बिलकुल डायलॉग डिलिव्हरी बिलकुल आवडलेली नाही, कारण तुम्ही ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला पण कळेल की डायलॉग कुठल्या लेवलचे आहेत। तरी पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, त्याच्यामुळे आपण ती बाजू साईडला ठेवून जर हा मूवी बघितला तर खूप भारी होईल, कारण बॉलिवूडला पण गरज आहे आता हॉलिवूडशी कम्पेअर करण्याची, कारण नवीन पिढीला तर सर्व गोष्टी आता हॉलिवूडच्या चांगल्या वाटायला लागल्यात, कारण आपली पण इंडस्ट्री आता पुढे काम करत आहे। त्याच्यामुळे 10 on 10 फॉर दिस मूवी असं मला वाटते। काही गोष्टी आहेत जे डायलॉगसाठी आपण 10 on 10 देऊ नाही शकत, डायलॉगसाठी 10 on 3 देऊ शकतो, याच्यापेक्षा कमी नाही देऊ म्हणजे जास्त नाही देऊ शकत, कारण डायलॉग डिलिव्हरी बिलकुल बेकार आहे याच्यामध्ये झालेली। पण बाकीच्या गोष्टीसाठी हा मूवी एकदम पाप बनलेला आहे, तरी सर्वांनी हा मूवी थिएटरमध्ये बघा। आता तरी ट्रेलर आलाय, मूवी आल्यानंतर आपण पुन्हा एकदा रिव्ह्यू बनवूया याचा। आणि नंतर एक गोष्ट या मूवीमध्ये तुम्ही जर बघितली तर लास्टपर्यंत तुम्हाला विलनचा चेहरा याच्यामध्ये दिसणार नाही, हे एक ढासू गोष्ट असणार आहे। आणि विलन पण यावेळेस एकदम खतरनाक ॲक्शन मोडमध्ये दिसतोय, त्याच्यामुळे हा मूवी सर्व अँगलनी बघायला गेले तर खूप सुंदर झालेला आहे, फक्त डायलॉग डिलिव्हरी सोडून बाकी सर्व गोष्टी या मूवीमध्ये खूप भारी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे हा मूवी सर्वांनी मला तरी वाटते की बघायला जावं। आणि जर ट्रेलरच एवढा ढासू आहे या मूवीचा की म्हणजे बघितल्यानंतर असं वाटतं की नाही आता बॉलिवूड पण हॉलिवूडशी कम्पेअर होतंय कुठंतरी। तर सर्व मित्रांना माझी एवढीच आवर्जून विनंती आहे की सर्वांनी हा मूवी थिएटरला जाऊन बघावा। मी पण बघणार आणि बघल्यानंतर तुम्हाला लगेच रिव्ह्यू कळवणार आणि नंतर आपण बघूया काय ते। धन्यवाद, थँक्यू। चलचित्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय